फायनली आता मित्रांनो वाजले आहेत 1:30 आणि झोपेतून उठून आता फ्रेश झालेलो आहे. तर निघतो आम्ही मालवणला. तर बघत राहा पुढे व्हिडिओ. सर्व मंडळींनी बॅग वगैरे आवडण्यात निघालो. बघू शकते बॅग आवडत आहेत. वेगळं साहित्य वगैरे घेतलं आहे. बघू शकता मित्रांनो लुक कसं आहे. आपल्याला पण घेतलं नाही. तर फायनली रूम वगैरे जाऊन आता आम्ही निघालो गाडीतल्या. तर बघूया आता पुढे पुढच्या वाजण्याची सर्व मंडळी आमची पुढे गेलेली आहे. तर फायनली आता आम्ही आलो आहे तर आमच्या गाडीच्या जवळ. सर्व मंडळी गाडीमध्ये बसण्याची तयारी करत आहेत. बॅग वगैरे ठेवत आहेत. बघू शकतो आपण पुढे. हे बघा काही जण बॅग ठेवून बॅग वगैरे राहिले. बघू शकतो आपली ही गाडी. थोडस गाडीचा व्ह्यू पण दाखवतो नाही का. गाडी मस्तपैकी आता मालवणकडे निघणार आहोत थोड्याच वेळात. मालवणचा पण पार्ट एकदा नक्की बघा. लेट्स गो. बाय बाय, भेटूया. तर मित्रांनो आपल्याला जायचं होतं मालवणला. तर आपण सर्वजण मंडळी गाडीमध्ये बसलो आणि निघालो डायरेक्ट थेट मालवणकडे. मालवणकडे जात असताना आम्हाला लागलं समोर आता थोड्याच वेळात एक चौक. त्या चौकातून आपण आता थोड्याच वेळामध्ये राईट टर्न मारणार. तर मित्रांनो हे बघू शकता हे चौक आहे. हे जे पहिल्यांदा गोव्यामध्ये लागतं. इथून आम्ही राईट टर्न मारून थेट मालवणच्या दिशेने जातोय. त्यानंतर मित्रांनो आपण पोहोचलो मालवणमध्ये आणि आता थांबते पोहे करण्यासाठी. आणि बघू शकतो पोहे वगैरे झालेत. आता थोड्याच वेळ आणि आता आम्ही इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी गाडी थांबवली होती. सर्वजण मित्रांनो आता पोहे वगैरे केले. आता निघणार थोड्याच वेळात. आणि गोवा मालवणचा रस्ता आहे आपली गाडी आणि या ठिकाणी आपण पोहे केलेले आहेत. फायनली आता आम्ही आहेत मालवण बीच वरती. आता फ्रेश वगैरे झालं, आमची गाडी पार्किंगला लावली आणि आता आम्ही चाललोय जरा मासे वगैरे पाहण्यासाठी. मस्त व्ह्यू आहे. सकाळी सकाळी बघू शकता हे घोडे आहे तिथं मस्तपैकी. आता थोड्याच वेळामध्ये त्या मासे वगैरे घेऊन येणार आहेत बाहेर. तुम्हाला दाखवतोच पुढे. आपले मित्रमंडळी आलेत मस्तपैकी. फायनली आता आम्ही आलो मच्छी मार्केटमध्ये. मला थोड्याच वेळात आम्ही मासे दाखवतो. हे आहे समोर मच्छी मार्केट बीचच्या जवळपासचं. नवनवीन अशा प्रकारे आहे. लावायचे आत्ताच ओपन झालेलं आहे सगळी दुकानं माशांची. अजून काय आलेलं नाही मासे. इथे बघा इथे केवढा मोठा मासा बघू शकता. इकडे पण बघू शकता. एवढा मोठा मार्केट आहे. चला चला इकडे या. हे कोणता मासा आहे? शार्कची बेबी. शार्कची बेबी
पहा मित्रांनो हा माहिती मास असा या ठिकाणी बाबाने आणलेली खेकडी मार्केटला एक गाडी आहे हे आपले मित्र आता मार्केट बघून आले मित्रांनो. आम्ही काही घेतले नाही पण आम्ही पाहण्यासाठी खास या ठिकाणी आलो होतो. तर मासे वगैरे बघून झाल्याच्या नंतर आता आम्ही निघतोय देवबाग बीच कडे. तर बघू शकताय हा आहे मालवण आणि देवबागच्या दिशेने जाणारा जो काही एरिया दिसतोय. थोडा शूट घेतला आपल्या ब्लॉग मध्ये आणि आता थेट पोहोचतोय आम्ही देवबाग बीचच्या जवळपास. तर मित्रांनो आहे देवबागचं जवळपासचा किनारा आणि आता आम्ही पोहोचतोय. तर फायनली आता आम्ही मालवणवरनं देवबाग बीच वरती चाललेलो आहोत बोटिंग करण्यासाठी. सर्व मित्र या ठिकाणी निघालेत आणि बघूया आता पुढं कशा प्रकारे बोटिंग होते आमची. सर्व मंडळी आमची तयारीत आहे बघू शकता. एकदम कोरिकट चाललेले आहेत. मस्तपैकी आनंद घेणार आहोत आता. तर फायनली आपण आता बीचच्या कडेला आलेलो आहोत आणि आता आपली बोट अजून इथे आलेली नाहीये. बोट आल्यानंतर काही आपली मंडळी फ्रेश होण्यासाठी गेलेले आहे. मागे बघू शकता बोटिंग चालू आहे मस्तपैकी आणि आता आम्ही पण बोटिंग करणार आहोत. तर बघू शकता इकडं हा नजारा आहे देवबाग बीचचा सुंदर. तर फायनली आम्ही आता बोटिंग मध्ये बसलो आहे. हे आहेत आपल्या बोटचे ड्रायव्हर. हे आपले मित्र परिवार या ठिकाणी बसलेत. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गजर करत आम्ही बोटिंगला सुरुवात करणार आहोत. आणि बघत राहा भरपूर असे पॉइंट आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. निघाली आमची सगळी आहेत आपले मित्र परिवार मस्तपैकी आनंदात. काही तोंड पाडलेले आहेत. हे मालवण तालुक्यातलं शेवटचं मंदिर आहे. मोबराईश्वर मंदिर म्हणतात. शंकराचं भोलेनाथाचं मंदिर आहे. या बाजूने हा वेंगुर्ला तालुका चालू होतोय आणि वेंगुर्ला तालुक्यातला हा पहिला गाव आहे भोगवे. भोगे बीच पासून वेंगुर्ला तालुक्याला सुरुवात होते आणि या भोगे बीचला पुरस्कार भेटलाय स्वच्छ बीचचा. त्या भोगा बीचला नामांकन भेटलेलं आहे निळं पाणी आणि सफेद वाळू. त्या भोगा बीचला 2 5 स्टार हॉटेल्स आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे फिल्म स्टार क्रिकेटर येऊन गेलेले आहेत. आपला आमिर खान त्या भोगा बीचला 5 दिवस राहून गेलाय. क्रिकेटर रोहित शर्मा आला होता पण सचिन तेंडुलकरने आपला 50वा वाढदिवस या भोगा बीचला एका 5 स्टार हॉटेलमध्ये साजरा केला होता. या साईडला बघा धुळकट मोठा डोंगर दिसतोय बघा. कुडाळ तालुका आहे. त्या डोंगराच्या पाठीमागे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एअरपोर्ट आहे सिंधुदुर्ग एअरपोर्ट. पण ते गावामध्ये बनलंय चिपी म्हणून त्याला चिपी एअरपोर्ट म्हणून ओळखलं जातं.
आपण आता आलो या बॅक वॉटरला कर्ली खाडी म्हटली जाते. कर्ली गावाचं नाव आहे. कर्ली मासा पण आहे एक समुद्रातला. कर्लीची खाडी, खाडी म्हणजे खारं पाणी. 2 वेळा समुद्राचं खारं पाणी आत येतं, त्याला भरती म्हटली जाते. आणि 2 वेळा समुद्राचं पाणी समुद्रात निघून जातं, त्याला ओहोटी म्हटली जाते. 6 तास भरती, 6 तास ओहोटी. 24 तासात 2 वेळा भरती आणि 2 वेळा ओहोटी. प्रत्येक दिवशी 45 मिनिटाच्या फरकाने हा भरती ओहोटीचा प्रकार चेंज होत असतो, बदलत असतो. समोर दिसणारी लाट बघा, दिसत का? त्या लाटांसोबत जाऊन अरबी समुद्रावर या खाडीचं मिलन झालेलं आहे. संगम, संगम. हा संगम पॉइंट. ओके. आता याला कर्ली खाडी का नाव पडलं? तर वेंगुर्ला तालुक्यातील गावाला कर्ली आणि मालवण तालुक्यातल्या गावाला तारकर्ली म्हणतात. जुन्या काळात इथली लोक लाकडी बोटीनं प्रवास करायची. त्या प्रवासी बोटीला मालवणीमध्ये तर म्हणायचे. तरीनं आलो तारकर्ली गावामध्ये गेलो तर काढलं की वेंगुर्ला तालुक्यातल्या कर्ली गावामध्ये. पण ही खाडी वेंगुर्ला तालुक्यात येते म्हणून याला वेंगुर्ला तालुक्यातील गावाचं नाव दिलंय कर्लीची खाडी. या डोंगरावरनं असं बघत गेलात पुढे तर मगरीच्या तोंडावरचा व्ह्यू दिसतोय बघा. आणि मागे डोंगरामध्ये हा, बघू शकतो. माउंटन शेप मगरीच्या आकारासारखा दिसतोय. दिसतोय ना? हो. 2004 मध्ये बघा सुनामी आली होती इंडोनेशियामध्ये. त्या या खाडीमध्ये पाण्याचा प्रवाह बदलला होता. प्रवाह म्हणजे भरती होती. हा नैसर्गिक नियम पूर्णपणे बदलून गेला होता. आणि सुनामी सारखं प्रेशरने पाणी असं आत घुसायचं, ब्रेक व्हायचं आणि तेवढ्या प्रेशरने समुद्राकडे निघून जायचं. हा प्रकार चालला होता. त्या दिवशी पौर्णिमा होती, दत्त जयंती होती, पण तो दिवस होता 26 डिसेंबर 2004. पौर्णिमा आणि अमावस्येच्या कालावधीमध्ये समुद्राचं पाणी बॅक वॉटर मध्ये जादा प्रमाणात येतं. त्याला हाय टाईड भरती या उदान म्हणून ओळखलं जातं. उदान असल्यामुळे आमच्या देवबाग गावातील लोक घाबरले, कारण हा देवबाग गाव तिन्ही बाजूने पाण्याने व्यापलेला गाव आहे. काही लोक घाबरून गाव सोडून निघून गेले. काही लोक मंदिरात गावात एकत्र रमले. तेव्हा रात्रीच्या 11:30च्या सुमाराला एक मोठी लाट दिसत. त्या लाटेला आवाज होता हेलिकॉप्टरचा. जसं डोक्यावर हेलिकॉप्टर क्रॉस होताना आवाज येत होता. त्या लाटेमध्ये बीचवरची वाळू घेऊन ती लाट चालू. त्या लाटेमधलं पाणी या वेंगुर्ला तालुक्यातील गावांमध्ये घुसत गेलं होतं आणि या लोकांची आरडाओरडा सुरू झाली होती. आणि लाटेमधल्या वाळूची विभागणी होऊन 2 आयलंड बनली. एका आयलंडला नाव दिलं सुनामीवरनं सुनामी आयलंड. त्या आयलंडला आपण होल्ड करणार आहोत. हो. आणि एका आयलंडला नाव दिलं सिगल पक्षावरनं सिगल बर्ड आयलंड. सिगल. सिगल म्हणजे समुद्र बर्ड येतात बघा हिवाळ्यामध्ये. हा हा. ते थव्याने त्या आयलंडला आयलंड. एकत्र असतात म्हणून त्याचं नाव पडलं सिगल सिगल. आयलंड. हे ऑस्ट्रेलियावरनं येतात आणि एप्रिलमध्ये आपल्या गर्मीमध्ये ते पुन्हा आपल्या देशात निघून जातात. ते तुम्हाला आता सिगल आयलंड दाखवणार आणि मी समुद्रात घेऊन जाणार डॉल्फिन पॉइंट कडे, समजलं का? ओके. तिथनं आपण लाईट हाऊसला जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 साली बांधलेलं लाईट हाऊस, त्याला ओल्ड लाईट हाऊस म्हटलं जातं. त्या लाईट हाऊस मधनं 2 दगडामधनं पार्किंगला जाणार बोट. आणि स्वतंत्र भारत झाल्यानंतरच्या लाईट हाऊसला न्यू लाईट हाऊस म्हणून ओळखलं जातं, ते दाखवणार. म्हणजे आपण पूर्णपणे 50 फूट खोल पाण्यामध्ये राहणार आहोत, समजलं काय? डॉल्फिन पॉइंट वरून. हा, आता पहिलं सिगल आयलंड बघणार, सिगल बर्ड बघणार आणि डॉल्फिन पॉइंट. तर लक्षात सांगितलं सगळं. हो. मामांनी सुंदरपणे आम्हाला गाईड केलेलं आहे. आणि आता मामांनी इथून पुढे आम्हाला एक पॉइंट आहे, त्या पॉइंट वरती चालवलेला आहे. बघू शकता हे इथं 2 लाईट हाऊस इथनं दिसत नाही, आपण तिथे जाऊन प्रत्यक्ष बघणार. या ठिकाणी 2 याचा संगम एकत्र झालेला आहे. आपण लाटा बघू शकता इथे. मामा अजून पण माहिती देणार आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मोठा होणार आहे. हे आपली माग गँग बसलेले आहेत. समोर बघू शकता तिथे मासे सिगल बर्ड म्हणून या पक्षाची ओळख आहे. मामा सांगत आहेत, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये. बघा इथे बसलेले आहेत पूर्ण. आयलंड आहे त्यांचं. हे त्यांचं पूर्ण राहण्याचं ठिकाण आहे. हे या ठिकाणीच येतात. तर मित्रांनो सिगल बर्ड बघून झाल्याच्या नंतर आता आम्ही निघतोय डॉल्फिन पॉइंट कडे. बघू शकता मित्रांनो, थोड्याच वेळात आपण आता डॉल्फिन पॉइंटच्या जवळपास पोहोचणारच आहोत. तुम्हाला पुढे बघ. तर फायनली आम्ही आता अरबी समुद्रामध्ये आलेलो आहोत. डॉल्फिन पॉइंट वरती आहे. तर बघायला भेटेल असं मला वाटतंय. नक्कीच व्हिडिओ मध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो डॉल्फिन पॉइंट पण बघून झाला. डॉल्फिन पण आपल्याला दिसला नाही. तर आम्ही निघतोय आता पुढे लाईट हाऊसच्या दिशेने. बघू शकता आपल्याला हे असे थोडे दगड दिसत आहेत समुद्राच्या पाण्याच्या मध्ये.
नेक्स्ट शेजारी बोट पण चालली होती, बोटीचं पण थोडं शूट घेतलं. त्यानंतर बघू शकताय आपल्या मित्रांकडे पण कॅमेरा फिरवता, आपल्या मित्रांना पण घेतलं पाहिजे. फुल एन्जॉय करत होते आपले मित्र पण. त्यानंतर आपला अजितदादाकडे पण कॅमेरा फिरवला. अजितदादा बघा कसं मित्र कशी वाटते ट्रिप मग? आपण शूट थोडं थोडं दाखवणार आहे. बघू शकताय किती मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे आणि मॉर्निंगची आमची बोटिंग आहे. मित्र असे खूप मस्त मजा करत आहेत. मी सुद्धा मजा लुटत आहे. ओके सर्वांना ब्लॉग मध्ये घेतलंच पाहिजे. हे आमचे डॉक्टर डॉक्टरची भूल झाली जिरली. तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहोत लाईट हाऊसच्या जवळपास. हे समोरचं बघू शकता, हे जुनं लाईट हाऊस आहे. आम्ही आता त्याच दिशेने जाणार आहोत. तर 1 तासाच्या प्रवासाच्या नंतर आम्ही पोहोचलो निवती लाईट हाऊसच्या जवळपास. हे समोर बघू शकते, हे आहे ओल्ड लाईट हाऊस आणि हे समोर दिसते हे आहे न्यू लाईट हाऊस. तर आपण थोड्याच वेळात आता पुढे निघणार आहोत आणि आपल्याला जायचं आहे जे की ओल्ड लाईट हाऊसच्या जवळच्या एरियातून ही दिसते जागा, त्या जागेतून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. बघू शकताय या ठिकाणी बोटिंग पण चालली होती. बोटिंगचं पण थोडंसं शूट घेतलं आणि निघालं पुढे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे लाईट हाऊस बनवलं होतं. या लाईट हाऊसला लोक राहत नाही. याचा वापर अंग्रेज लोकांनी, पोर्तुगीज लोकांनी केला आणि नंतर हे बंद राहिलं. समजलं का? आता 2 दगडामधनं जाते बोट. तर मामाने आपल्याला माहिती सांगितले 2 दगडाच्या मधनं आपली बोट जाणार आहे. बघू शकता हा व्ह्यू. खोली किती दादा? 50 फूट खोल पाणी आहे. 50 फूट खोली आहे बाबा. पाण्यामध्ये आपल्याला आली आहे बोट. त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हे कशा प्रकारे सुंदर असा व्ह्यू आहे. 50 फूट खोल आहे. मित्रांनो आता 2 दगडाच्या मधून आपली बोट पुढे आली आणि पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा व्ह्यू दिसायला मिळाला. तो पण व्ह्यू घेतला आणि आता इथे थोड्याच वेळात आपण आतमध्ये जे की ही जे आपल्याला भेग दिसते या साईडला, लेफ्ट साईडला, या भेगेमधून आपण पुढे जाणार आहोत. तर बघू शकता ही समोरची भेग आहे. आपली इथून बोट आतमध्ये जाणार. त्यानंतर मित्रांनो आपण पोहोचलो होता ज्या ठिकाणी आपल्याला जायचं होतं. ते एक बोट गेली होती बघण्यासाठी, ती बोट पण मागे आली आणि आता आपण पण त्याच एंट्री करतोय. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सुंदर प्रकारे व्ह्यू बघायला भेटते. बघू शकता हा दोन्ही साईडने आपल्याला मोठमोठे दगडाचे जी रांग दिसत आहे आणि शेजारी बघा पाण्याच्या लाटा पण मस्तपैकी खेळत आहेत. आणि हा सुंदर प्रकारचा दगड जे की याला नाव आहे नितीन लाईट हाऊस. देवबाग बीचला आल्यानंतर हे पाहायला नक्की या मित्रांनो. खूप असं सुंदर असा व्ह्यू आहे. 30 ते 40 किलोमीटर हा प्रवास असतो आतमध्ये समुद्रामध्ये जाण्याचा. भीती तर खूप वाटते पण पाहायचा आनंद तिथं गेल्यानंतर कळतो. तुम्ही पण नक्की जा. बघू शकता हे कशा प्रकारे. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही आता पुन्हा आपली बोट रिटर्न जाणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो आम्ही निघालो पुढच्या पॉइंट. आपली बोट पण आता पुढे निघाली आहे आणि जो मागचा व्ह्यू दिसतोय हे आहे निवती लाईट हाऊस. बघू शकताय हे ओल्ड लाईट हाऊस आहे मित्रांनो. आता आपली बोट इथून समोरून अशी त्याला वेढा देऊन समोर जाणार आहे, जे की पुढे जे टावर सारखं दिसत होतं त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर हे मित्रांनो जे लाईट हाऊस बघायला मिळते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी बनवलेलं आहे. बघू शकताय असा सुंदरपैकी हा दगड आणि त्या दगडाच्या वरती असं जे की लाईट हाऊस बांधले. आता थोड्याच वेळात आम्ही आता निघतो पुढे. ते बघून घ्या सर्वजण. फायनली मित्रांनो आता नवीन लाईट हाऊसच्या जवळ पोहोचलो आहे. बघू शकता हा नवीन लाईट हाऊस आहे. त्यानंतर आम्ही आता थोड्याच वेळात पुढे निघणार आहोत, ते पण बघू शकता. आता मित्रांनो लाईट हाऊसवरती जे की आपल्याला खोल्या दिसतात त्या ठिकाणी माणसं पण राहतात, जे की 6-6, 3-3 महिन्याची त्यांची शिफ्ट असते. त्यानंतर ते पुन्हा रिटर्न जात असतात आणि वरती हेलिकॉप्टर देखील उतरत आहे, जे की वरती माणसं आहेत आता सध्या त्या ठिकाणी कोंबडे वगैरे पाळत आहेत. झाल्यानंतर हे लाईट हाऊस बनवलं गेलं. या लाईट हाऊस लोक राहतात. पावसाळ्यात बोटी येत नाही ना समुद्रात. हेलिकॉप्टर लँड होतं म्हणजे हेलिपॅड आहे वर. आणि कोंबड्या वगैरे पाळलेल्या आहेत.
भाग देतात कोस्टल गव्हर्नमेंटची माणसं कोस्टल गार्ड म्हणतात ना त्याची लोक असतात. ते परमिशन लागते वर चढायला. परमिशन शिवाय तुम्हाला घेत नाही. समजलं? मग काय नाही चढायला. आता म्हातारीची चूल कुठे आहे हा भाग दाखवतो म्हणलं. हो मग इथं मुक्कामी माणसं तो राहून माणूस आहे वर बघू. हो, इथे माणूस आहे. गव्हर्नमेंट आहे ना हो. ते लाईट किती लावत होतो सोलरवर जाते लाईट. सोलर सोलर प्लेट. वरती सोलर वरती लाईट आहे हा, मित्रांनो. टाइम सुरू किती आहे 6 महिने 3 महिन्याची ड्युटी असते त्यांची बदलत. एकच राहतो 2-3 माणसं. त्यानंतर आम्ही पोचलो मित्रांनो. या ठिकाणी बघू शकताय हे जीप एक असं गुहेसारखं दिसते. त्या ठिकाणी आतमध्ये पाणी जाऊन बाहेर येते तिथून थोडस. त्यानंतर मित्रांनो ही जी काही लाईन दिसते आहे पाईपलाईन या ठिकाणून पाणी वरती नेले जाते ज्यांनी ते वापरायला प्यायला वगैरे यूज करतात. त्यानंतर बघू शकता थोड्याच वेळात आपण आता म्हातारीची चूल देखील बघू शकतो. ही जी समोर जी जागा दिसते आहे ही आहे म्हातारीची चूल. आत्ता मित्रांनो पाण्याची पातळी थोडीशी कमी झालेली आहे त्यामुळे आपल्याला म्हातारीची चूल पाहायला मिळाली नाही. तर त्यानंतर पोचलो आम्ही मिनी केरळ. जे काही बघू शकतो हे झाडे आहेत मिनी केरळ. तर बोटिंग वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही आता शेजारच्या मिनी केरळ बीचच्या शेजारी आलेलो आहोत. त्या ठिकाणी आम्हाला करायची होती बोटिंग. तर बघू शकता पुढे व्हिडिओच्या मध्ये. त्यानंतर मित्रांनो आमच्या मित्रांनी बोटीची जी काही माहिती होती म्हणजे तिकीट वगैरे विचारलं आणि त्यानंतर पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर आमचा एक मित्र जे काही बोट घेऊन राईड करण्यासाठी गेला होता पाण्यामध्ये त्याचं पण थोडं थोडं शूट घेतलं. बघू शकता मित्रांनो तेच बोटीला स्पीड आहे एकदम आनंद वाटत होता. पण मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर वेगळंच फिलिंग येत असेल. करायचे आहे बनाना राईड. त्यानंतर तिकीट वगैरे फाडले आणि आपले मित्र बसले. बघू शकते आता आपली बोटिंग. तर मित्रांनो आता बोट पण आपली चालू केलेली आहे मित्रांनो. थोड्याच वेळात आता आपण आतमध्ये जाणार आहोत. बघू शकताय मित्र पुढला हाय वगैरे करीत होते. त्यानंतर मित्रांनो बोट वगैरे चालू झाली आणि आता निघालो थेट आतमध्ये. बघू शकता आणि तिकडून आल्याच्या नंतर लास्टचा सीन बघू शकताय किती एन्जॉय एकदम मस्तपैकी बोटिंग टर्न मारल्यानंतर आम्ही सर्वजण पडलो. तर फायनली मित्रांनो आता बोटिंग करून आलेले फुल एन्जॉय केली नाही का. पूर्ण भिजून आता ओला झालेले. आता गाडीकडे निघाले आणि आता कपडे वगैरे चेंज करून पुढील मार्गास निघायचं आहे. फुल एन्जॉय केली. हे बघा सगळे मित्र बरोबर असे ओले झाले. तर त्यानंतर मित्रांनो आम्ही जातो आता सिंधुदुर्ग फोर्ट बघण्यासाठी. बघू शकता पुढे. तर फायनली आम्ही आता सिंधुदुर्गला आलोय. थोड्याच वेळात आम्ही आता किल्ला बघण्यासाठी आतमध्ये जाणार आहेत बोटिंग न. आपले सहकारी येत आहेत मागून. नंतर तुम्हाला बोटीचा पण व्ह्यू दाखवणार आहे थोडा. नक्की बघा. फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत. बोट ज्या ठिकाणी आम्हाला किल्ल्याकडे दिशेने घेऊन जाणार होती त्या ठिकाणी आहे जो काही बोटिंगचा स्टॉप आहे. आमचे सहकारी वगैरे सर्वजण किल्ला पाहण्यासाठी चाललो होतो. बघू शकतो पुढे व्हिडिओमध्ये आता. तर त्यानंतर फायनली आम्ही आता बसलो आहोत बोटिंगमध्ये. बघू शकतो आपल्या शेजारी आहेत गणिभाव आणि हा शेजारचा व्ह्यू. भरपूर असे 30 ते 40 जण आपल्या बोटीमध्ये होते. त्यानंतर आपल्यापासून शूट घेतला आणि निघालो पुढे. बघू शकता मित्रांनो आपली बोट पण चालू झालेली आहे आणि हा जो समोर दिसतोय आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि बघू शकता बोटी सर्व प्रकारचे बोटी या ठिकाणी आहेत जे की मासे हे करण्यासाठी परत. तर मित्रांनो आपण पोहोचतो आहोत किल्ल्याच्या जवळपास. तर फायनली बघू शकता आम्ही आता बोटीतून उतरून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळपास आलेलो. थोडस करायचं लक्ष जातं. बघू शकता नजारा मस्त सिंधुदुर्ग पूर्ण पाण्यामध्ये नाही का. बोटीमध्ये येणार दगडाच्या याच्यामध्ये बांधलेलं पाहायला मिळतं. बघू शकता मित्रांनो हे बांधकाम कशा प्रकारे आहे. या ठिकाणी लाईटची व्यवस्था पण केलेली आहे नाही का. आता पोहोचतोय आम्ही फायनली. तर फायनली मित्रांनो आता आपण जातोय प्रवेशद्वाराच्या जवळपास. थोड्याच वेळात आपली एंट्री होणार आहे
हे आहे समोर प्रवेशद्वाराचा मार्ग. इथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वाराचा दरवाजा मोठा बघायला मिळतो. त्यानंतर तर फायनली आता आपल्या मित्रांचं पण शूट घेतलं आणि त्यानंतर आता जातोय आम्ही प्रवेशद्वाराकडे. बघू शकता मित्रांनो, आता हा आहे किल्ल्याचा पहिलाच प्रवेशद्वार. इथून आम्ही आतमध्ये जातोय. मध्ये गेल्यानंतर असं काहीतरी व्ह्यू दिसतोय नाही का. पुढे गेल्यानंतर एक समोर मंदिर आहे. त्यानंतर आमचे मित्र परिवार लेफ्टच्या दिशेने आपण शूट घेतलं थोडं आजूबाजूचे. आपण पण बघू शकताय इथे समोर भरपूर अशा गोष्टी लावलेल्या आहेत आणि हे ते सरचे स्वागत त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता एंट्री केली फायनली आता आलेलो आहोत आम्ही आता. त्या ठिकाणी दुकानं पण आहेत आतमध्ये नाही का, बघू शकता. कोल्ड्रिंक वगैरे वगैरे सब बघायला मिळतं आपल्याला. आपली सर्व टीम आणि हा आहे पूर्ण किल्ल्याचा परिसर. या ठिकाणी फायनली आता आमची मंडळी इथे तिकीट काढते आणि फायनली आता तिकीट वगैरे काढून मस्त किल्ल्याचा आनंद होता. ह्या ब्लॉग मध्ये खूप खूप काही बघण्यासाठी दाखवलंय तुम्हाला. मित्रांनो, बोटिंग असेल, मासे असतील, भरपूर असं. फायनली आता आम्ही पोहोचलो मंदिराच्या जवळपास. समोर इथं बघू शकतो पुढं मंदिर आहे. या ठिकाणी स्टॉल लागले. आता मंदिरात एंट्री करतो. तर त्यानंतर मित्रांनो आपण पोहोचलो शिवराज्येश्वर मंदिर श्री क्षेत्र सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि आता आपण आतमध्ये आल्यानंतर बघू शकता हा बाहेरचा व्ह्यू. त्यानंतर मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ काढून नाही दिली त्यामुळे आपण दाखवू शकलो नाही. मित्रांनो दर्शन वगैरे आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं त्यामुळे व्हिडिओ काढू नाही शकलो. हा बघू शकता इथे स्टॉल वगैरे लागलेले आहेत मस्त पैकी. आईस्क्रीम वगैरे फायनली आम्ही आता किल्ल्याला असा वेढा देणार आहोत. तर बघा व्हिडिओ नाही का मला कडवरचा म्हणजे ज्या ठिकाणी एंड होते लास्ट त्या ठिकाणचा पण व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे. किल्ल्यावरती घर पण आहेत मित्रांनो नाही का. या ठिकाणी राहतात लोक काही. हे पहा इथे बघा थंडगार लस्सी मिळेल. इथं आहे महादेवाचं मंदिर. आम्ही इथनच पाय पडून वगैरे दर्शन वगैरे घेऊन पुढे निघतोय कारण आम्हाला अगोदरच खूप उशीर झालेला आहे. आम्हाला इथून अजून एक स्पॉट वरती जायचं. तिथून मग आपल्याला घरी निघायचं नाही का. आज नाईटला आपण निघतोय घरी. मला वाटत नाही व्हिडिओ टाकली या नाही टाकली. एवढा व्हिडिओ झाल्यानंतर आपण एंड करणार आहोत कारण खूप मोठा ब्लॉग झालेला आहे मित्रांनो. बघू शकता. त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर आपले मित्र सर्वजण गॉगल वगैरे खरेदी करत होते. गॉगल खरेदी करून झाल्याच्या नंतर आता मित्रांनो ज्या ठिकाणी ध्वजा केले जाते त्या ठिकाणी आता आपण जात आहोत. या ठिकाणी पायऱ्या वगैरे बघू शकता कशा प्रकारे. आणि आता फायनली आम्ही त्या पॉईंटला पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी थोडं थोडं शूट घेतलं आणि सर्वांचे फोटो वगैरे काढून आता आम्ही पुढे निघणारच आहोत. त्या प्रकारे बघू शकता हे कशा प्रकारे दगडी वगैरे रचलेले आहेत आणि या ठिकाणी समुद्राचा किनारा पण बघायला मिळते. आणि हा पूर्ण किल्ला मित्रांनो पाण्यामध्ये आहे. तर कोकणात आल्यानंतर ह्या किल्ल्यावर एकदा नक्की भेट द्या. बघू शकताय कशा प्रकारे मी दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. आम्हाला पूर्ण फिरण्याचं तर नाही भेटणार, वेळ नाही आपल्याकडे एवढा, त्यामुळे आम्ही थोडं थोडं शूट घेतोय आणि निघतोय नाही का लगेच. फायनली आपण पण आता जरा फोटो शूट करतो. तर फायनली मित्रांनो आता फिरून आलेला आहे आणि आता आम्ही चाललोय बोटीकडं. बाकीची मंडळी येते मागून. तर बघू शकता हा आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा
जो काय परिसर आहे इथे, इथून एंट्री होते. इकडं छोटे छोटे असे टेकडं पण दिसायला मिळतात, बघू शकता. आणि आपली बोट या ठिकाणी आहे समोर. आपल्याला इथून जायचं आहे तिकडे, बोट इकडे. तर फायनली किल्ला वगैरे बघून आता आम्ही निघतोय मित्रांनो परतीच्या प्रवासाला. जात असताना एक मंदिर लागलं, मंदिराचं थोडंसं शूट घेतलं. त्यानंतर मित्रांनो पोहोचलो अनुस्कुरा घाटामध्ये. बघू शकता अनुस्कुरा घाटाचा हे जे काही वाकडी वळणं आहेत आणि आपल्याला इथून वरती चढून जायचं आहे. बघू शकता पुढे व्हिडिओच्या. त्यानंतर मित्रांनो उजव्या साईडला पण व्ह्यू बघू शकता आणि तो पण व्ह्यू घेतला आणि आम्ही निघतोय आता पुढे. पुढे जात असताना बघू शकता हे अशा प्रकारचं जे काही रस्त्याच्या कडेला लावलेलं आहे, दगडीचं बांधकाम आहे, जेणेकरून आपली गाडी संरक्षण न व्हावं म्हणून. थोडंसं पुढे गेल्यानंतर असं वळणे लागतं, वळणं थोडं थोडं शूट घेतलं. तर फायनली मित्रांनो आता आम्ही कराड सोडून कराडचा जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यावरती आहे. बघू शकता हा टोल नाका आहे. अजून भरपूर अशा गाड्या आणि आमची गाडी इथे पार्किंग लागलेली आहे. थोडा नाश्ता वगैरे केलाय आणि आता लगेच आम्ही पुण्याकडे रवाना होणार आहोत. काही मंडळी आमची इथे नाश्ता करत आहेत, बघू शकता. मला दाखवतो नाश्ता वगैरे देत. आणि आता आम्ही फायनली पुण्याकडे जातो आणि एक दोन शूट घेणार आहे आणि त्यानंतर आपला ब्लॉग एंड होणार आहे. तरी पूर्ण बघा. तर फायनली मित्रांनो नाश्ता वगैरे करून आता निघतोय आम्ही पुण्याच्या दिशेने. बघू शकता हा थोडासा साईडचा नाईटचा व्ह्यू घेतला आपल्या गाडीमध्ये आणि निघतोय पुढून. तर फायनली आता मित्रांनो तर आपण पोचलो आहोत खंबाट टाकी बोगदा या ठिकाणी. बघू शकता हा बोगद्याचा एंट्री करण्याचा व्ह्यू आहे मित्रांनो. बघू शकता कशा प्रकारे लाइटिंग वगैरे आणि एकदम मस्तपैकी एन्जॉय. त्यानंतर आपलं पण थोडंसं शूट घेतलं आणि बाजूला बघू शकता कशा प्रकारे गाड्या वगैरे येत आहेत. तर फायनली मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत आपल्या गावामध्ये. बघू शकता हे मंदिर आहे. आताच गाडी आम्हाला पकडून बाकीची गेलेली आहे मंदिर. तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग हा इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. खूप मज्जा आलेली आहे ब्लॉगमध्ये आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे. आणि तुम्ही सर्व पार्ट बघितल्याबद्दल तुमचे देखील मनापासून धन्यवाद आणि या ठिकाणी बाय बाय.